नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण झणझणीत कटाची आमटी बनवूया। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पुरणपोळी केली होती, तर त्याच पुरणाचा मी कट काढून ठेवलेला आहे आणि शिजलेली डाळ पण काढून ठेवलेली आहे। तर कटाच्या आमटीसाठी लागणारे वाटण आहे, तर त्या वाटणासाठी मी ते 3 कांदे असे लाल करून घेतलेले आहे। थोडंसं आलं आणि लसूण, खोबरं, थोडेसे धने आणि थोडासा गरम मसाला आहे। त्या गरम मसाल्यात 3-4 लवंगा, 3-4 मिरे, थोडासा दालचिनीचा तुकडा आणि अर्ध चक्रफूल आणि 1 तमालपत्र आणि थोडीशी कोथिंबीर। फोडणीसाठी इथे मी मोहरी, जिरे, थोडासा लसूण चिरून घेतलेला आहे, कढीपत्ता, आपला काळा मसाला, हळद, हिंग आणि मीठ। अगोदर वाटण्यासाठी आपण हे खडे मसाले आणि धने, खोबरं भाजून घेऊ। त्यासाठी इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे। थोडंसं तेल घालते। खडे मसाले, धने भाजून घेतल्याने आमटीला एक चव छान येते। काळ्या मसाल्यात पण आपलं आहे सगळं, पण हे असं वरतून हे मसाले भाजून घातल्याने आमटीला एक चांगला झणझणीतपणा येतो। यातच मी धने घालते। धने भाजले, आता त्याच्यातच खोबरं घालते। आता खोबरं चांगलं लाल भाजलेलं आहे। मी गॅस बंद करते आता आणि हे सगळं गार करून घेऊन वाटण्यासाठी गार करून घेते। आमटीसाठी इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यात हे सगळं एकत्र करून कोथिंबीर, आता हे सगळं चांगलं एकदम बारीक वाटून घेते। असं बारीक वाटून घेतलेलं आहे। आता ह्या मिक्सरच्या भांड्यात वाटण काढते हे आणि ह्याच मिक्सरच्या भांड्यात ही डाळ बारीक वाटून घेते। पुरणाची डाळ अशी बारीक वाटून घेतली। आता आपण आमटी फोडणीला देऊ। आमटी करताना तर्रीसाठी तेल थोडंसं जास्तच टाकायचं। तेल तापलेलं आहे। आता मोहरी टाकते, जिरे, लसूण घालते। लसूण एकदम चांगला लाल परतून घेऊ। कटाची आमटी झणझणीतच असते। कढीपत्ता, आता हे आपण हे सगळं मसाला वगैरे घालू। तमालपत्र, आता हे वाटण घालू। वाटण चांगलं परतून द्यायचं। वाटण आता चांगलं परतलेलं आहे। आता आपण या मसाल्यात हे येळवणी घालू।
नंतर आपण आता ही जी डाळ वाटली होती ती घालू. घट्ट पातळ लागेल तसे हे पाणी घालायचं. अजून थोडीशी घट्टच आहे, थोडंसं पाणी घालते मी. आमटीला पाणी उकळूनच घालायचं, गार पाणी नाही घालायचं आमटीत. आता आपण आमटी चांगली उकळलेली आहे. आमटीला तर्री पण छान आलेली आहे. आमटी जशी जशी आपण उकळू तसे तसे तिला तर्री पण छान येते आणि चवदार पण लागते. आता आपण वरतून ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकू. आता मी गॅस बंद करते आणि एका भांड्यात काढून घेते आमटी. अशा पद्धतीने आपली कटाची आमटी तयार झालेली आहे. ही आमटी पुरणपोळीबरोबर, भाताबरोबर अगदी छान लागते. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.